सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहितैरतं वेदाब्ज भास्करं वन्दे शमादि निलयं मुनिं सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपादबाहो सहस्रनाम्ना स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशान्त्यै गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत. श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. नमस्कार सगळ्यांना. आपली आजचा 5वा वर्ग म्हणायला हरकत नाही. 4 एकादशी आपल्या पूर्ण झाल्या. मागच्या एकादशीपर्यंत आपण कुठपर्यंत आलोय त्याचा थोडासा आढावा घेऊया. आपण युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं पाहत आता पहिल्या प्रश्नापर्यंत आलेलो आहोत. म्हणजे विचारलेला हा पहिला प्रश्न आणि उत्तर देताना शेवटचा प्रश्न. कारण जसे ज्या क्रमाने प्रश्न विचारले त्या क्रमाने काही उत्तरं दिलेली नाहीये. उत्तर देतानाचा क्रम वेगळा आहे. तो कशा प्रकारचा आहे तो आपण पाहिलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यात आधी 6वा प्रश्न, मग 4था, मग 3रा, 5वा, मग 2रा आणि आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर भीष्म आपल्याला देतायत. आणि याच्यावरती आचार्य आपल्याला हे सगळं समजावून सांगतायत. म्हणून आपण हे शांकर भाष्य आपण पाहतो आहोत. 10वा श्लोक आपला सुरू आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम दैवतानाम च भूतानाम यो व्यय पिता. याच्यामधलं मागच्या एकादशीला आपण पवित्राणाम पवित्रम म्हणजे पवित्र वस्तूंमधलं सुद्धा पवित्र काय, मंगल आपण एखाद्याला म्हणतो तर त्यांच्याहून मंगल काय याच्याविषयी विचार केला. म्हणजे मंगल असणाऱ्या एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या पद्धतीला मंगल बनवणारा सुद्धा कोणीतरी असणार आहे ना. पवित्र जो आहे त्याला पवित्र बनवणारा कोणीतरी असणार आहे. अशा भावांनी असा भाव पाहून आपण पवित्रांमधला पवित्र आणि मंगलानांचा मंगल याचा आपण विचार केला. याच्यानंतर आपण मागच्या वेळेला आणखीन एका याचा विचार केला होता की मंगलानांच्या मंगलम याचा विचार करताना परम मंगल असं म्हटलेलं आहे. आता ह्या परम मंगलाचा विचार करताना तत् साधनम तत् ज्ञापकम असं म्हटलेलं आहे की जो ज्ञापक आहे आणि जो साधन आहे ज्ञापक आहे असा तो मंगल. ह्याचा अर्थ आपण सुख असा बघितला. आणि या सुखाचं साधन काय आहे, ज्ञापक म्हणजे काय तर तो जो ज्ञान प्राप्त करून देतो तो. आणि साधन हा एक गुणसमुच्चय म्हणून आपण विचार केला. आणि या गुणसमुच्चयामध्ये साधनं कोणती कोणती आहेत तर साधन चतुष्टयाचा विचार आपण मागच्या वेळेला केलेला होता. विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व एवढा विचार आपण मागे केला. त्या षट संपत्तीमध्ये नावच त्याचं षट संपत्ती असं आहे. म्हणजे 6 प्रकारच्या संपत्ती सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान या सगळ्याचा विचार करून आपण आता पुढे आलेलो आहोत. दैवतम दैवतानाम च भूतानाम यो व्यय पिता या 2ऱ्या चरणाचा आपल्याला आज विचार करायचा आहे की देवांचा देव कोण किंवा देवांच्या मागची शक्ती कोणाची आहे, देवांचं जे तेज आहे किंवा देवांची प्रेरणा. आपण म्हणतो सूर्य आपल्याला उष्णता देतो, ऊन देतो, सूर्य तळपतो, पण सूर्याला तळपवणारा कोण आहे याचा विचार आपण करायला हवा. यांच्या मागची शक्ती कोण आहे. या सगळ्यांचा पिता जो अव्यय आहे, अविनाशी आहे, म्हणजे सगळ्या भूतमात्रांचा अविनाशी असा असलेला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला भीष्म असं देतात की हा सगळा एकच देव कोण, तो एकच देव कोण आहे. आपण या सगळ्या प्रश्नांचा जर का सारांश पाहिला तर आपल्याला असं दिसतं 6 प्रश्नांचा की हे प्रश्न फक्त 6 वेगळ्या प्रकारे विचारले गेलेले आहेत. पण खरं बघायला गेलं तर सगळ्यांचा सारांश एकच आहे आणि एकच प्रश्न तो 6 वेळा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी विचारलेला आहे. इथे प्रश्न निर्माण व्हायला हवेत. म्हणजे प्रत्येक वेळेला मी असं म्हणतो की आपल्याला जोपर्यंत प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत आपला अभ्यास होत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही.
आचार्यच स्वतः त्यांच्या भाष्यामध्ये एक प्रश्न निर्माण करतायत की सगळ्यांचा एकच देव कोण, हे जेव्हा उत्तर देतायत भीष्म, तेव्हा आचार्य आपल्या भाष्यामध्ये प्रश्न निर्माण करतात, जर जीवात्मा आणि परमात्मा हे दोन वेगळे आहेत असंच म्हणतो ना आपण, तर मग तो एकच कसा? परमात्मा हा परमात्म्याच्या ठिकाणी आहे आणि आपल्यामधला जीवात्मा हा जीवात्मा आहे, तर हा एकच कसा? असा आचार्य स्वतःच काही प्रश्न हा निर्माण करतायत. दोन वेगळे आहेत, वेगळे झालेत, तर मग एकच कसं म्हणायचं त्याला? आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आचार्यच देतात. हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा, किंबहुना पुढे जाऊन जर हा प्रश्न निर्माण झाला तर आपलं निष्ठाद्वय व्हायला नको, आपल्या मनामध्ये आणखीन वेगळे काही विचार यायला नकोत. म्हणून आचार्यांना आधीच वाटलं की आपणच प्रश्न निर्माण करावा आणि यांच्या शंका सगळ्या दूर कराव्यात. आचार्य त्याच्यावरती स्पष्टीकरण असं देतात की देवाने सृष्टी निर्माण केली. आपण म्हणतो आपल्याला सगळ्याला देवांनी बनवलं, सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, मनुष्याला निर्माण केलं, आणि हे सगळं निर्माण झाल्यानंतर स्वतः त्या मनुष्यामध्ये जाऊन राहिला. हे सगळं वर्णन आपल्याला वेदांमध्ये मिळतं. वेदांनी असंच सांगितलंय की आधी बनवलं आणि मग त्याच्यामध्ये जाऊन राहिला. फक्त तयार करून थांबलेला नाहीये, तर त्याच्यामध्ये तो प्रविष्ट झाला, असं आचार्य आपल्याला सांगतात. उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी, ऐतरेय उपनिषदामध्ये, ऋग्वेदाचं जे उपनिषद आहे ऐतरेय उपनिषद, त्याच्यामध्ये आपल्या 4 महावाक्यांपैकी प्रज्ञानम ब्रह्मो हे जे वाक्य आहे ते त्याच्यामध्ये आलंय ऐतरेय उपनिषदामध्ये, आणि त्याच्यात हा संदर्भ आपल्याला मिळतो. आणि आणखीन एका गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे, त्याच्यामध्येही आपल्याला हा संदर्भ मिळतो की तो प्रविष्ट झाला म्हणजे काय झाला? त्यांनी आपल्याला मनुष्याकृती किंवा मनुष्य बनवला आणि नंतर त्याच्यामध्ये येऊन तो राहिला. कुठून राहिला? आचार्य त्यांच्या भाषेमध्ये थोडासा एक उल्लेख करून पुढे जातात. त्याचं डिटेल आपल्याला जर बघायचं असेल संदर्भ, तर आपल्याला ऐतरेय आणि गर्भोपनिषदाकडे जावं लागेल की ज्याच्यामध्ये हे सगळं विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आचार्य म्हणतात किंवा उपनिषदांमध्ये असं थोडं सांगितलेलं आहे की टाळूमधनं तो प्रविष्ट झालेला आहे. आपण म्हणतो की नाही टाळू भरत नाही आपली, नंतर भरतात, तेल लावून टाळू भरावी लागते ना, तिथे छिद्र आहे, सहस्रागार चक्र, आणि तिथे हे छिद्र आहे, तर याच्यातून भगवंत आतमध्ये येऊन राहिला, प्रविष्ट झाला, आणि म्हणून आपल्याला ती नंतर टाळू भरावी लागते. तेवढं एकमेव छिद्र आपण नंतर भरून काढतो ना शरीरातलं, दुसरं नाही कुठलं. मग विचार असा करायला हवा की बुद्धीच्याच ठिकाणावरून का प्रवेश केला, इतर ठिकाणावरून का नाही प्रवेश केला, याचाही विचार आपण करायला हवा. हृदयात पण केलेला नाहीये, बुद्धीच्या ठिकाणावरून प्रवेश केलेला आहे, काळूच्या इथून, आणि तो तिथे राहिलेला आहे. आता आचार्य स्पष्टपणे असं इथे सांगतात, त्यामुळे तुम्ही असा कोणीही प्रश्न विचारू नका की जीवात्मा आणि परमात्मा वेगळा आहे का, हे दोघे वेगळे नाहीत, हे एकच आहेत, असं आचार्य आपल्याला इथे या प्रश्नाचं उत्तर देऊन आणि आपली शंका निरसन करून सांगतात की जीवात्मा म्हणून जो काही भगवंत आहे आणि परमात्मा म्हणून आपण जो काही भगवंत पाहतो तो वेगळा नाही. तुम्ही असा प्रश्न पुढे याच्या पुढे विचारू नका. मग हे सगळं आपण जे बघतोय आज, आपण थोडा वेळ जास्त पाहूया, कारण आज मला हे संपवायचंय आणि विश्वम विष्णूला पुढच्या एकादशीला कशी सुरुवात होईल हे पाहायला हवं. नाही तर अजून 4-5 एकादशा अशाच जातील आणि विश्वम विष्णूला सुरुवातच होणार नाही. त्याच्या आधीच समजून घेणारा इतका मोठा भाग आहे. प्रश्न असा पडतो की विष्णू सहस्रनाम सांगण्याच्या आधी का हे सगळा घाट घातला? सरळपणे नाही का? आम्हाला माहिती आहे, आता आपल्याला सगळ्या आधी माहितीच होतं ना की 1000 नावं आहेत आणि ही सगळी विष्णूची नावं आहेत, आणि 1000 नावांचा हा विष्णू हा एकच आहे. आमची कुठे श्रद्धा द्वय झाली आहे? आम्हाला नाही असं वाटलं की हे नाव ह्याचंच आहे का, हे नाव याचं कसं पडलं? मग हे सगळं सांगण्याचं आधीचे 6 प्रश्न, मध्ये युधिष्ठिराला, मग ते सगळ्यांना एवढं सगळं घालण्याचा सांगण्याचा घाट काय, कशासाठी घातला असेल? हा प्रश्न पडायला हवा. एवढं मोठं लिखाण केलं आचार्यांनी विश्वम विष्णूच्या आधी. तर ह्या सगळ्यामध्ये एक भाग त्यातला असाच आहे की सुव्रत म्हणजे कोण, केशव म्हणजे कोण, अनादिनिधनम म्हणजे कोण, असं प्रत्येक वेळेला एक एक शब्दासाठी विष्णू 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 असं सांगायला गेल्यानंतर अभ्यासू लोक जे आपल्यासारखी असतात त्यांना असं वाटू शकतं की अरे काही पुल्लिंगी आहेत शब्द, काही नपुसकलिंगी आहेत, काही स्त्रीलिंगी आहेत, मग याच्यामुळे आपल्याला काही मनामध्ये विचार आपले बदलायला नको किंवा द्वंद्व विचारांचं व्हायला नको, म्हणून हा सगळा घाट इथे घातलेला आहे. ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना खूप विस्तृत उत्तर दिलेलं आहे.
म्हणजे एवढं मागच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एवढं विस्तृत नाही आहे, एवढं विस्तृत उत्तर इथे दिलेलं आहे. काही उदाहरणं सुद्धा आचार्यांनी आपल्याला इथे दिली आहेत. त्यातली 2 उदाहरणं आपण पाहूया. की एकदा हरिवंशामध्ये हा सगळा उल्लेख आहे की कृष्ण आणि शंकर महादेव सदाशिव यांची भेट होते. ती भेट कशी होते? सगळं महाभारत वगैरे आटोपल्यानंतर कृष्ण आता सगळं काम हातातलं संपलंय म्हणून फिरायला बाहेर पडलेले आहेत आणि ते हिमालयामध्ये काय आपण म्हणतो तसं फिरायला जातात. आणि तिथे गेल्यावरती शंकर आणि कृष्ण यांच्यामध्ये संवाद होतो. एकमेकांच्या नावांचे अर्थ ते सांगतात. तुझ्या नावाचा अर्थ काय? तो सांगतो तुझ्या नावाचा अर्थ काय? तुला असं का नाव पडलं? अशी चर्चा त्यांच्यामध्ये होते. आपल्यासारखी काही चर्चा या दोघांमध्ये होत नाही, आपण नेहमी करतो तशी. अहम त्वाम सर्वगो देव त्वमेवाहम जनार्दन आवयोरंतरम नास्ति शब्दरर्थैर जगत्रये. शंकर त्या संवादामध्ये असा एक संवाद आहे की मी म्हणजे तू आणि तू म्हणजेच मी आहोत. या त्रैलोक्यामध्ये शब्द आणि अर्थाच्या माध्यमातून सुद्धा जो आपल्याला वेगळा पाहिल, म्हणजे नुसता शब्द म्हणून वेगळा नव्हे, त्या शब्दाचा अर्थ म्हणून सुद्धा जो आपल्या दोघांना सेपरेट वेगळा वेगळा बघेल, तर ते योग्य नाही असं सांगतात. त्रैलोक्यात शब्द आणि अर्थाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एकच आहोत. पराकोटीची एकात्मता याच्यामध्ये साधलेली आहे की आपण मात्र शंकर वेगळा म्हणतो, कृष्ण वेगळा म्हणतो, आज गणपती आम्ही आणले, गणपती समोर आम्ही गणपतीच म्हणतो. तर असं कधी म्हणू नका. शंकर असेल तरी शंकराला नमस्कार करताना कृष्ण भक्त जे आहेत त्यांना कृष्णच दिसायला हवा. कृष्णाला नमस्कार करताना आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत ना, ते अनेक संतांच्याही गोष्टी आपल्याला हा सगळा वेदांत आपल्यापर्यंत पोचावा म्हणून अनेक संतांनी त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. किंवा ते जगले की विठ्ठलाच्या ठिकाणी त्यांना राम दिसतो, रामाच्या ठिकाणी विठ्ठल दिसतो, ही त्यांना एकात्मताच साध्य करून दाखवायचे. कृष्णाच्या ठिकाणी शंकर, शंकराच्या ठिकाणी कृष्ण, मग ते अनेक आपल्याला त्यातल्या गोष्टी आणि उदाहरणं माहिती आहेत. आणखीन एक उदाहरण असं सांगतात भविष्योत्तर पुराणामध्ये की आमचं अस्तित्व जर वेगळं मानलं, भविष्योत्तर पुराणामध्ये शंकरच म्हणतायत परत विष्णूबद्दल की मला आणि विष्णूला जर तुम्ही वेगळं पाहताय, आमचं अस्तित्व जर तुम्ही वेगळं मानलं, तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, असं भविष्योत्तर पुराण म्हणून आहे, त्याच्यामध्ये शंकर म्हणतायत. अशी अनेक उदाहरणं आचार्यांनी घेतलेली आहेत. पण एका क्षणी आचार्य सुद्धा असे म्हणालेत की आता आपण उदाहरणं घ्यायची थांबवूया. आता तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला आता हे सगळं समजलं असेल की मला मगाचपासून काय सांगायचंय. त्यामुळे पुढच्या श्लोकाकडे जायच्या आधी आपण मानस स्नान करूया असं आचार्य म्हणतात आणि पुढे होतात. मानस स्नान, हे मानस स्नानाचे श्लोक जे दिलेत ना आचार्यांनी शंकर भाष्य त्याच्यामध्ये, ते सगळे त्यांनी महाभारतातले दिलेले आहेत. आपल्याकडे ना हे पुस्तक असावं, मी अनेक वेळा म्हटलंय की मागवू शकता, ऑनलाईन येईल, किंवा तर त्या आपण समजून घेऊ शकतो किंवा समजलेलं काय आहे ते कधीतरी वाचू शकतो. मानस स्नानामध्ये महाभारतातले श्लोक आपल्याला आचार्य सांगतात आणि त्याचा अर्थ समजावून सांगतात. आणि हे मानस स्नान इथे का सांगितलंय हे सुद्धा आचार्य आपल्याला मोकळं करून सांगतात. काही श्लोक मी त्यातले तुम्हाला वाचून दाखवतो. सहस्र नाम जपस्य अनुरूपम असं म्हटलेलं आहे की सहस्रनाम आपल्याला जे म्हणायचंय तर मानस स्नान आपण केलं पाहिजे. यस्मिन देवाश्च वेदाश्च पवित्रम कृत्स्नमेकताम व्रजेतन मानसम तीर्थम तत्र स्नात्वा मृतो भवेत्. ज्ञान हृदय ध्यान जले राग द्वेष मलापहे यस नाती मानसे तीर्थे स याति परमाम गतिम. सरस्वती रजोरूपा तमोरूपा कलिंदजा सत्वरूपा च गंगा च न यान्ति ब्रह्म निर्गुणम. आत्मा नदी, वर्णन नंतर मी सांगणार आहे सगळं समजावून. आत्मा नदी, संयम तोय पूर्णा. आत्मा नदी, संयम तोय पूर्णा,
सत्य हृदा शील तटा दयोर्मिही तत्रावगाहम कुरु पांडुपुत्र न वारिणा शुद्ध्यती चांतरात्मा इति महाभारते. महाभारतातले श्लोक सांगितलेत मानस स्नानामध्ये. आणि पुढे 2-3 गोष्टी सांगतात की मानस स्नानम विष्णू चिंतनम. जर तुम्ही मानस स्नान करताय तर तेच हे विष्णूचं चिंतन असणार आहे. आणखीन बरेच पुढे दाखले आपल्याला दिलेले आहेत. आता हे मानस स्नान करायला आपल्याला सांगितलेलं आहे, तर ते का सांगितलं असेल? जे श्लोक वाचले, मानस तीर्थामध्ये स्नान करायचंय तर कसं करायचंय? सरोवर कसलं आहे? नदी सांगितलीये, पाणी सांगितलंय, नदीचा किनारा सांगितलाय, सगळं सांगितलंय. हे ज्ञानाचं सरोवर आहे. त्यात स्नान करून अमर व्हायचंय आपल्याला. पाणी कोणतं आहे? जल. ध्यान. ध्यानरूपी जलात स्नान करायचंय. पाणी जे आहे नदीचं ते आहे ध्यान, ध्यानरूपी जल. मळ कोणता काढायचा? राग द्वेष. हा जो मळ आपल्याला चिकटलेला आहे त्याचा त्याग त्या पाण्याने करायचा आहे. ही नदी कोणती आहे? खूप मोठं जे सरोवर आहे ते ज्ञान सरोवर आहे. त्याच्यातनं जी नदी वाहतीये ही आत्मस्वरूप नदी आहे, भगवत स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप असलेली ही नदी. आणि त्यातलं पाणी जल हे संयम स्वरूप आहे. भरपूर गोष्टी आहेत, संकल्पना त्याच्यामध्ये. थोड्या थोड्या पुन्हा पाहू आपण नंतर. सरोवर ज्ञान सरोवर आहे. नदीला पण तीच उपमा दिलेली आहे की आत्मस्वरूप भगवत स्वरूप असलेली नदी आहे. त्याच्यामधलं पाणी जे वाहत आहे ते ध्यान स्वरूपाचं, ध्यान म्हणून पाणी आहे. आपल्याला जे आंघोळ करून मळ काढून टाकायचा आहे तो आपल्या दोषांचा, म्हणजे राग द्वेष सगळे जे आपले क्रोध सगळे आहेत त्या दोषांचा मळ काढून टाकायचा आहे. या तीर्थातल्या जलाशयाला सत्य म्हटलेलं आहे. हा जो काही जलाशय आहे, पाणी, नदी, याला म्हटलेलं आहे सत्य. या नदीचा किनारा जो आहे ना त्याला म्हटलंय शील. प्रत्येकाकडे शील असलं पाहिजे, शील म्हटलेलं आहे. याच्यामधनं जे तरंग उठतायत, म्हणजे लाटा म्हणूया थोडक्यात, पाण्याच्या तरंग जे उठत आहेत ते दयेचे आहेत. आणि असं मानस तीर्थ जे आहे याच्यामध्ये आपण स्नान करावं आणि अमर व्हावं असं आचार्य म्हणतात. आता कसं स्नान करणार याच्यामध्ये? बघायला गेलं तर सरळ सोपं बघायला गेलं तर कठीण वाटतंय, सोपं वाटत नाहीये. पण त्याचा मतितार्थ किंवा थोडक्यात अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण 2-4 गोष्टी पाहूया. की आपण शीलवान असल्याशिवाय सत्यग्रहण करू शकत नाही. आपण शीलवान आहोत का? आपल्याकडे शील जर का असेल तरच आपण सत्याचं ग्रहण करू शकतो, नाही तर नाही करू शकत. शील म्हणजे काय म्हटलेलं आहे? तट नदीचा, त्या तटावर उभं राहायचंय आपल्याला. शीलवान आपण जर का असू तरच आपण त्या तटावर उभे राहू शकू. आणि संयम कशाला म्हटलेलं आहे? पाण्याला. ते पाणी जसं तटावर येणार आहे ते संयमाचं पाणी आहे ना, पण ते संयमाचं पाणी डायरेक्ट आपल्या अंगावर येणार आहे का? शीलरूपी असलो तरी सुद्धा ते तरंगांच्या माध्यमातून येणार आहे. लाटा येणार आहेत ना त्या पाण्याच्या. त्या पाण्याच्या लाटांना काय म्हटलंय? दया. म्हणजे आपल्याकडे शील हवं, आपल्याकडे दया आली तरच आपण तो संयम आपल्यापर्यंत पोहोचेल, तरच आपण त्या पाण्याचे तुषार आपल्यावरती उडतील किंवा आपण त्या पाण्यामध्ये जाऊ शकू. आणि मग आपले दोष आपल्याला त्याच्यामध्ये धुवून टाकायचे. तटावर उभं राहणं म्हणजे शील संपन्न होणं असं आपण म्हणू शकतो. आचार्य आपल्याला समजावून सांगतायत, महाभारतातले श्लोक सांगितले आणि आता ते समजून घ्या अशा प्रकाराने की तटावर नदीच्या उभे राहा म्हणजे आपण शील संपन्न व्हावं. आपल्यात जोपर्यंत दया येत नाही, म्हणजे ते पाणी लाटा जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत संयम येणार नाही. शांडिल्य उपनिषद असं सांगतं, दया नाम सर्वभूतेषु सर्वत्रानुग्रह. दयेला काय म्हटलेलं आहे? सर्वभूतेषु सर्वत्रानुग्रह. सगळ्यांवरती सारखाच अनुग्रह करणे म्हणजे दया. सगळ्यांवरती सारखाच अनुग्रह करणे. मग त्याला आपण बाजूबाजूने समजून घेण्यासाठी अनेक दृष्टीने सर्वत्र समदर्शना वगैरे असं म्हणू शकतो की दया करायचे म्हणजे अनुग्रह करायचा आहे, सगळ्यांना सारखं बघायचंय, कोणावर रागवायचं नाहीये. सगळे गुण जे आपल्याकडे आजपर्यंत सांगितलेत आपल्यामध्ये उतरवायला ते सगळे.
आता आलं, आपण तटावर उभे राहिलो, शील स्वरूप आपण शीलवान आहोत म्हणून तटावर उभे राहिलो आणि आपल्याकडे दयारूपी तरंग आले, संयमाचं पाणी आपल्याकडे आलं. आता ते पाणी जे आपल्यावर घ्यायचंय त्याच्यामुळे काय होणार आहे, तर ज्ञानाची जाणीव होणार आहे. कारण आपण त्याला म्हटलंय नदी कोणती आहे, जल हे जरी संयम स्वरूप असेल तरी नदी ही भगवत स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. त्यामुळे ज्ञानाची जाणीव आपल्याला याच्यामध्ये होणार आहे. हा सगळा कठीण भाग जरी वाटत असेल तरी याच्यातलं आपल्याला काय घ्यायचंय की एक विशिष्ट प्रकारचा गुणसमुच्चय, एक गुणांचं काहीतरी संच, सेट, ह्या सगळ्या गुणांचा मिळालेला एक सेट जो आहे हा समजून सांगायचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. आचार्य या महाभारतामध्ये आचार्यांनी पुनरावृत्ती केलेली आहे. महाभारतात पण हेच सांगितलेलं आहे, पण आचार्य मानस स्नान तुम्ही करा असं सांगतात. म्हणजे काय, हे सगळं कशासाठी सांगितलं की विष्णू सहस्त्रनामाचं पारायण आपण करतो, जप करतो, एक नाही 108 वेळा म्हणतो, 1000 नावं 1000 वेळा म्हणायचा प्रयत्न करतो. पाठ करणं हे सगळं म्हणजे मानस तीर्थामध्ये स्नान करण्यासारखं आहे. म्हणजे मानस तीर्थामध्ये तुम्ही स्नान केलं तर विष्णू सहस्त्रनाम म्हणू नका, किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं असेल तर मानस तीर्थामध्ये स्नान करा असं सांगितलेलं नाहीये, ऑप्शन नाहीये. विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करणं, पारायण करणं म्हणजेच हा गुणसमुच्चय आपल्यामध्ये असला पाहिजे. मी आजच्या विषयी लिहिताना असं म्हटलं होतं की विष्णू सहस्त्रनाम कोणासाठी हे आपण समजून घ्यायचंय. इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम रोज म्हणतो आपण, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी उघड्या नाही आहेत. आता त्याचा शब्दार्थ घेतला तर त्याच्यावरून राजकारण करतात, ते आपण करून अपेक्षित नाहीये. कोणासाठी आहे याचा अर्थ पुढे आहे. कृष्णाने पण सांगितलं ना 18व्या अध्यायामध्ये की भगवद्गीता अर्जुना तू कोणाला पण सांगत सुटू नको, जो भक्त आहे, जो कृष्ण भावनेने समजून घेणार आहे त्याला तू हे सांग. सगळ्यांसाठी नाही ह्याचा अर्थ हा गुणसमुच्चय आपल्यामध्ये यायला हवा, तर आपल्याला हे विष्णू सहस्त्रनाम आपल्यासाठी आहे. मानस तीर्थामध्ये स्नान करण्यासारखं हे पारायण, जप, पठण हे सगळं आहे. आधी स्नान करा मग म्हणा असं काही इथे नियम वगैरे बांधिलकी असं काही सांगितलेलं नाहीये. गोरक्षनाथ छान म्हणतात याच्यामध्ये मानस तीर्थ किंवा तीर्थक्षेत्र याविषयी. आपल्याला तीर्थस्नानाला जायची फार सगळ्यांनाच, मनुष्यांना सगळ्यांना इच्छा असते, काही जणांना जमतं, काही जणांना नाही जमत. ते म्हणतात देवल यात्रा, सुन्नी यात्रा, तीर्थयात्रा पाणी. तीर्थयात्रा म्हणजे हे नुसतं तुमचं पाण्यानेच स्नान होईल, काही तीर्थयात्रा वगैरे होणार नाही. देवल यात्रा, सुन्नी यात्रा. अतीत यात्रा, सुफल यात्रा. अतीत यात्रा म्हणजे आपण आतमधली यात्रा जर का आपण केली, आपण आतमध्ये जर डोकावून पाहिलं, अतीत यात्रा, सुफल यात्रा, बोले अमृतवाणी, तरच ती खऱ्या अर्थाने सुफल होणार आहे तीर्थक्षेत्रातलं स्नान. आणि शेवटचा पण शब्द अंतरात्मा असाच होता ना त्याच्यामध्ये, अंतर्याम, की तुम्ही हे सगळं तीर्थक्षेत्राला जाल काही उपयोग नाही जर तुम्ही स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहाल. म्हणजेच हा गुणसमुच्चय, शील, संयम, दया, क्रोध आणि हे सगळे धुवून टाकायचे आपल्याला, ज्ञान आपल्याला मिळवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी आतली यात्रा जर का आपण केली तरच आपल्याला हे सगळं उपयोगी होणार आहे. हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय, म्हणून आपला हा सगळा प्रपंच चालू आहे. विष्णू सहस्त्रनाम हे मानस तीर्थामधलं स्नान आहे. पण हे कधी मागचे 5-4 वर्ग ऐकून घेतले, पुन्हा पुन्हा विसरलो तर पुन्हा पुन्हा ते रेकॉर्डिंग ऐकलं आणि हे समजून घेतलं. नाही कळलं तर पुन्हा पुन्हा त्याची चर्चा केली, काही प्रश्न निर्माण केले, शंका निर्माण केल्या. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम जर का आपण समजून घेतलं तर हे मानस स्नान ठरेल. नुसतंच प्रोक्षण वर्ण उडवलं, शिंतोडेच्या ज्ञानाचे कण धबधब्याखाली जायचे आपल्याला धीर होत नाही म्हणून बाजूला उभे राहून ते तुषार आपण उडवून घेतो की नाही, तसं ज्ञानकण उडवून उपयोग नाही येत, नुसते ते आजूबाजूला पसरतील. आपण त्याच्या खाली उभं राहावं आणि आपण समजून घ्यावं असं आचार्य म्हणतात. आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की हे तुम्ही समजून घ्या. यत सर्वाणी भूतानी भवंत्यादी युगागमे यस्मिंश्च प्रलयम यांती पुनरेव युगक्षये. 11वा श्लोकाला सगळी सृष्टी ज्याच्यामधून उत्पन्न होते. उत्तर प्रश्न कुठला चालू आहे, सगळा एकच देव कोण, त्याच हे सगळं वर्णन आणि उत्तर चालू आहे. सगळी सृष्टी ज्याच्यामधनं उत्पन्न होते आणि पुन्हा त्याच्यामध्येच जाऊन मिळते तो एकच देव आहे.
असं आचार्य सांगतात. आणि पुढचे 3 श्लोक हे त्याच्या वर्णनाचे आहेत. आता हा देव समजून घ्या असं सांगतात की सगळी सृष्टी त्यांनी उत्पन्न केली आहे, तो त्याच्यामध्ये जाऊन राहिला आहे आणि पुन्हा एकदा आपण म्हणतो ना पंचत्वात सगळं विलीन होतं, सगळेजण त्याच्यामध्ये त्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात सगळेजण. पुढचे 3 श्लोक हे त्याचे आहेत. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम. जगाचा स्वामी जगन्नाथ भूपती आहे. सोपं करून सांगितलंय. भीष्म म्हणतात ज्याची 1000 नावं मी आज सांगणार आहे ती नावं तू पाप आणि भय यांच्या नाशासाठी नीट ऐकून घे. शृणु भयापहम, श्रवण सांगितलेलं आहे, तू ऐकून घे. कशासाठी? तुझ्या जीवनातलं पाप आणि भय हे सगळं नाहीसं व्हावं म्हणून. यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामी भूतये. या देवाची जी जी नावं काही आहेत, मी 1000 नावं जी सांगणार आहे ती गुणसंबंधाने आलेली नावं सांगणार आहेत. एकाच देवाचे अनेक गुण आहेत, त्यातून गुणांच्या अनुषंगाने जी नावं आली आहेत ती मी सांगणार आहे. त्यात सुद्धा जी विख्यात आहेत, नावं प्रसिद्ध आहेत, की ज्याचं गायन ऋषींनी केलेलं आहे, अशा नावांचं मी तुला वर्णन करतो. म्हणजे किती प्रकारची नावं आहेत बघा. काही गुणसमुच्चयाने आलेली आहेत. मी आतापर्यंत गुणसमुच्चय आपण अनेक पाहिले, मागच्याही वेळेला पाहिले, आजही पाहिले. तर त्या प्रत्येक गुणासाठी पण एक एक नाव विष्णूचं आलेलं आहे. आणि काही प्रसिद्ध नावं आहेत, काही घटना, काही अवतार कार्य याच्यातून आलेली जी नावं आहेत की ज्यांचं गायन ऋषींनी केलेलं आहे, पिढ्यानपिढ्या केलेलं आहे, ती सुद्धा नावं मी इथे तुला सांगणार आहे. पण इथे आचार्य असं म्हणतात की भीष्म हे सगळं सांगतायत ना, हे कोणासाठी सांगतायत? कोणाला सांगतायत हे सगळं? कोणासाठी आहे विष्णू सहस्रनाम? तर आचार्य समजून सांगताना म्हणतात ज्यांना पुरुषार्थ चतुष्टयाची समृद्धी पाहिजे त्यांच्यासाठी सांगणार आहेत, इतरांसाठी नाही. म्हणजे आपण म्हटलं ना की विष्णू सहस्रनाम हे प्रत्येकासाठी नाहीये, कोणीही आला त्याच्यासाठी नाहीये. कोणासाठी आहे? की ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये पुरुषार्थ चतुष्टयाची समृद्धी मिळवायची. आता पुरुषार्थ चतुष्टय कुठली? आपल्याला नेहमीची आहेत ती धर्म अर्थ काम मोक्ष, हे पुरुषार्थ चतुष्टय झाले. यांची ज्यांना समृद्धता पाहिजे. आता पाहिजे हे कधी म्हणतो आपण? ज्याला इच्छा होते. म्हणजे इच्छा झाल्याशिवाय आपण हवंय असं म्हणणार नाही ना. 2 प्रकारे दोन त्याच्यामध्ये अर्थ सांगितलेत की पुरुषार्थ चतुष्टयाची इच्छा करणारा आणि असं पठण केल्यानंतर त्यांना पुरुषार्थ चतुष्टयाची समृद्धी होते, अशा प्रकाराने हा अर्थ घ्यायचा आहे. 2 प्रकारे. की मी इच्छा केली म्हणजे मी ऐकायला सज्ज झालो, आणि ऐकल्यानंतर सुद्धा ज्यांनी हे समृद्ध केले असे सुद्धा, अशा सगळ्यांसाठी हे विष्णू सहस्रनाम आहे. ह्याच्यामध्ये फलश्रुती सांगितली आहे सुरुवातीला. म्हणजे आपण जनरली आपल्याला काय माहिती असतं की स्तोत्राच्या शेवट फलश्रुती असते, पण आचार्यांनी ही काळजी इथे अशी घेतली आहे की तुम्ही हे का करताय हे सुद्धा आधी जाणून घ्या. स्तोत्र संपल्यानंतर फलश्रुती काय मिळणार आहे सांगितलेली आहे. सगळ्या स्तोत्रांमध्ये शेवटच्या भागामध्ये फलश्रुती असते. पण आचार्य असं म्हणतात की संकल्प आणि फलश्रुती हे दोन्ही भाग, जसा संकल्प आपण आधी करतो, मी का करतोय हे माहिती पाहिजे ना, तर ते जाणून घ्या आणि संकल्प पण करा आणि फलश्रुती सुद्धा तुम्ही जाणून घ्या. इच्छा करणारा म्हणजे काय हे समजून घ्यायला सांगतात. आपल्याला पुरुषार्थ चतुष्टय समजला, धर्म अर्थ काम मोक्ष याला पुरुषार्थ चतुष्टय म्हणतात. पण याची जर का आपण इच्छाच जर केली नाही तर आपल्याला ते फळ मिळणार नाही. आपण स्वतःला, आचार्य हे सगळं सांगून आपल्याला तयार करतायत, ट्रेनिंग देतात की तुम्ही तयार व्हा, बनवतायत आपल्याला, आपली मानसिकता तयार करतायत. पुरुषार्थ चतुष्टय म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आता मागच्या त्याच्या आधी 3ऱ्या एकादशीच्या वेळेला आपण एक शिक्षणाची व्याख्या पाहिली होती. त्यातलं साधन चतुष्टय मागच्या एकादशीला आपण पाहिलं. विवेक वैराग्य षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व, धर्म अर्थ काम मोक्ष हे जसं आपल्याला माहिती आहे ते सुद्धा थोडं आपण काही संकल्पना त्याच्या स्पष्ट करू. हे झालं पुरुषार्थ चतुष्टय. आणि हे पुरुषार्थ चतुष्टय
समृद्ध होण्यासाठी आपल्याला संस्कार केले पाहिजेत. ही शिक्षणाची व्याख्या आपण पाहिली होती. संस्कार कोणावर करणार? अंतःकरणावर करणार ना. सगळ्यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणावर आपण संस्कार करणार. कसे करणार? तर साधन चतुष्टय वापरून करणार. पुरुषार्थ चतुष्टय म्हणजे काय आपल्याला कळलंय. साधन चतुष्टय म्हणजे काय आपल्याला कळलंय. टूल पाहिजे ना काहीतरी. एखादा नटबोल्ट पिळायचा आहे तर पाना पाहिजे. मग पाना साधन काय आहे? साधन चतुष्टय. आता ते संस्कार करायचे कोणावर? अंतःकरण चतुष्टयावरती. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यावर संस्कार करायचे. या सगळ्याला शिक्षण असं म्हणतात. कधी? ज्या वेळेला अंतःकरण चतुष्टयावरती साधन चतुष्टयाने केलेल्या संस्कारातून आपल्याला जेव्हा पुरुषार्थ चतुष्टयाची प्राप्ती होईल किंवा समृद्धी होईल त्याला शिक्षण असं म्हणावं. आमचे गुरुजी अनेक वेळा आम्हाला ही व्याख्या सांगतात. कसं करायचं हे? कसं करायचं काम? काम तर केलं पाहिजे. पटलंय आपल्याला. बरं, केलं काम. समजा आम्ही हे सगळं आम्हाला पटलं, सगळी चतुष्टय आम्हाला समजली, काम करायचं नक्की झालं, काम केलं, पण आउटपुट कुठे दिसणार? कुठेतरी हे रिफ्लेक्ट झालं पाहिजे ना. कुठे दिसणार? ह्याची परिणिती काय होईल? संस्कार कुठे दिसतील? कुठे परफॉर्म करतील आमचे विद्यार्थी? समजा आपण हे सगळं आपण आत्मसात केलं की याचं जसं नाटकाची रंगीत तालीम होते, सगळं झालं, सगळे संस्कार करून झाले, प्रॅक्टिस झाली, दिसणार कुठे? प्रत्यक्ष नाटक उभं राहील तेव्हा. म्हणजे कुठे? समृद्ध होतात म्हणजेच ते आपल्याला अर्थाच्या क्षेत्रामध्ये दिसतील, धर्माच्या क्षेत्रामध्ये दिसतील, कामाच्या क्षेत्रामध्ये दिसतील. आता काम हा जो शब्द आहे ना तो आपण फार अदरवाईज घेतो. काम ह्याचा अर्थ कुठचीही गोष्ट करण्याची इच्छा असं असलं पाहिजे. टीव्ही वाले किंवा हल्ली पेपर न्यूज वाले व्हॉटेवर काही हल्ली समाजात एखाद्या शब्दाचा शब्दच्छल करून तो वासना याच गोष्टीकडे नेला जातो. असं नाही येते. काम याचा अर्थ आपली एखादी काम करण्याची होणारी इच्छा या दृष्टीने आपण घ्यावी. आता ह्यातला धर्म म्हणजे काय हे आपण पाहिलंय मागे. भरपूर एक अख्खा तास आपण धर्माचे प्रकार पाहिले, सगळं धर्म आपण समजून घेतलंय. कर्तव्य, स्वधर्म, जबाबदारी, शुद्ध नैतिक वर्तन म्हणजे धर्म. एका सोप्या ह्याच्यामध्ये अर्थ, पुरुषार्थ चतुष्टयाच्या काही संकल्पना स्पष्ट व्हायला पाहिजेत. अर्थ म्हणजे वित्ताकडे बघण्याची दृष्टी. नुसता पैसा, संपत्ती, धनाच्या राशी म्हणजे वित्त नव्हे. त्या वित्ताकडे बघायचा आपला दृष्टिकोन कसा आहे तो आपल्याला दृष्टिकोन बनवायला हवा. जर ह्या लक्ष्मीला किंवा संपत्तीला पैसा म्हणून न बघता तिच्याकडे लक्ष्मी म्हणून बघितलं, महालक्ष्मी म्हणून बघितलं, ती नारायण आपल्या नारायणाची लक्ष्मी म्हणून जर पाहिलं तर तिचा गैरवापर होणार नाही. असलेली संपत्ती माझी नाही कारण ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी नारायणाची आहे, तर ही सगळी संपत्ती नारायणाची आहे, माझी नाही, हा भाव त्याच्यामध्ये असायला हवा. म्हणजे आपण चुकीच्या ठिकाणी ती वापरणार नाही. आपण ती सांभाळून वापरू कारण ते माझं नाहीच आहे मुळी. त्याच्याविषयीचा पूज्य भाव आपल्या मनामध्ये निर्माण होईल. तिला देवता स्वरूप नारायणाची लक्ष्मी म्हणून आपल्याकडे जो पैसे आहेत त्याच्याविषयीचा आपण असा भाव आणला की हे माझे नाहीत, नारायणाचे आहेत, तरच आपल्यामध्ये हा पूज्य भाव उभा राहील. आणि समाजाच्या कल्याणासाठी, देवकार्यासाठी आपण म्हणतो ना, धर्मासाठी, देवासाठी. देवासाठी म्हणजे कोणासाठी? समाजाच्या कार्यासाठी आपण तो वापरू शकतो. अशा प्रकारे वित्ताकडे बघण्याची दृष्टी म्हणजे अर्थ. धर्म, अर्थ. अर्थ या एका चार पुरुषार्थ आहेत ना, तर अर्थ या पुरुषार्थाची समृद्धी होणं म्हणजे काय? तर वित्ताकडे, संपत्तीकडे बघण्याचा असा दृष्टिकोन निर्माण होणं. आपण श्रीसुक्तामध्ये अग्नीकडे मागतो. श्रीसुक्त म्हणजे लक्ष्मीचं ते श्रीसुक्त आहे. अग्नीकडे मागतोय संपत्ती, तांबा, अवह. का त्यांच्याकडे अग्नीकडे का मागायचे? आमच्याकडे लक्ष्मीनारायण आहे, काही अग्निबिग्नीची अग्नी पेटवायची काही गरज नाही. समोर लक्ष्मी उभी आहे नारायणाजवळ, आम्ही नारायणाकडे मागू की? मागू शकतो ना, नारायण देऊच शकतो, त्याच्याकडे आहे. पण अग्नीकडे का मागतो? कारण शुद्ध अग्नीची जी शुद्धता आहे ती इतर कोणाकडे येऊ शकत नाही ना. म्हणजे लक्ष्मी नाही शुद्ध करून घ्यायची आहे, लक्ष्मी शुद्धच आहे. आपला भाव आपल्याला शुद्ध बनवावं अग्नीनी आणि मग आम्हाला ती लक्ष्मी मिळावी. म्हणून हे अग्नी तू आमच्यासाठी घेऊन ये लक्ष्मी, असं मागायचंय. भावनांची शुद्धता, वित्ताला भगवंत मानावं. अर्थाचं, पुरुषार्थ चतुष्टयामधलं अर्थ याची समृद्धी आपल्याला अशा प्रकारे घ्यायची.
काम याच्याविषयी मी म्हटलं की हे काही शरीर सुख किंवा शारीरिक वासना अशा दृष्टीने हा घ्यायचा नाहीये. मला पाहिजे ही प्रत्येक भावना म्हणजे काम. आता याची समृद्धता कशी करणार? ही काम या पुरुषार्थाची समृद्धता किंवा इच्छा म्हणजे आपण जे म्हणतोय मला पाहिजे ही भावना जर धर्माला अनुसरून असेल किंवा प्रत्येक काम हा विषय धर्माला अनुसरून असला पाहिजे. काम हा चुकीचा नाही, पण तो धर्मासाठी हवा, आपल्यासाठी नको. आपण उगाच ऑनलाईन शॉपिंग करतो, मला हवंय, मला पाहिजे, गेलं की खर्च करून येतो का? इच्छा, काम, मला पाहिजे ही भावना नको तिथे वापरायची नाही. आपल्याला धर्मासाठी म्हणून काम महत्वाचं आहे. काम भावना त्याज्य अजिबात नाही. आता मोक्ष, मोक्षाची भावना सगळ्यांना अभ्यासातून माहिती आहे, आपण त्याच्यावरती अनेक वेळा बोललोय. पण तरी सुद्धा मोक्ष म्हणजे लोकांना असं वाटतं काय, त्याग करायचा, सगळं काही सोडायचं आणि चालू पडायचं, निघून जायचं. भगवी वस्त्र, आजपासून मला संसार नको, कोण नको, कोण नको, काही नको, चालला मोक्ष. मोक्ष मार्ग मागितला. मोक्ष कधीच कोणी मागितला नाही ना, मोक्ष मार्ग मागितला. सगळ्या संतांनी सांगितलं गती दे, मार्ग दाखव, आणि मग प्रत्येकाने आपापला मिळवायचा आहे. भगवंत सोडून काहीच नको म्हणजे मोक्ष. म्हणजे आपण काम म्हटले की नाही, आता मला पाहिजे, काय पाहिजे, तर मला फक्त भगवंत पाहिजे, ही एकमेव इच्छा असली पाहिजे. बाकी कोणतीही इच्छा नको, फक्त भगवंताची जाणीव करून घ्यायची आहे म्हणजे मोक्ष. मग तो मोक्ष आपल्याला रोजच्या ह्याच्यात राहून पण मिळू शकतो ना. असं काही लांब कुठेतरी जाऊन तपस्या करायला हवी, हिमालयात जाऊन बसायला हवं असं काही नाही. मला फक्त भगवंताची प्राप्ती व्हायला हवी, भगवंत मला पाहिजे, एवढीच जाणीव ठेवायची, एवढीच इच्छा ठेवायची. आता याच्यामध्ये मुमुक्षत्व जे षटसंपत्तीमधली शेवटची आहे, मुमुक्षत्व की मोक्षाची इच्छा. आता इच्छा आली, आता सांगितलं इच्छा आली म्हणजेच काम आला. मला पाहिजे ही भावना आणि मला मोक्ष हवा ही जर इच्छाच नाही निर्माण झाली तर तो मिळेल का? म्हणून काम हवा की जो धर्मासाठीचा असेल, आणि याच्यातनं आपल्याला मुमुक्षत्वाकडे जायचंय. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ, त्याची समृद्धता आपल्याकडे कशा प्रकारे असायला हवी हे आपल्याला आचार्य सांगतात. आता ही समृद्धता हवी, पटलं सगळ्यांना, पण कुठून येणार? शिक्षणाची व्याख्या आपण पाहिली की आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे काही आहे याच्यावरती जर आपण संस्कार केले आणि त्यातनं या पुरुषार्थांची समृद्धता आली तर ती साधनेतूनच येते. अंतःकरणावर साधनेतून संस्कार होतात आणि हे अंतःकरण आपलं पुढे जाऊन काय परफॉर्म करतं म्हणूया आपण. हे सगळं आहे ना एकमेकांना जोडायला पाहिजेत बिंदू, त्याशिवाय ते आपल्याला जसे पाहिजे त्यातनं जो अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे तो मिळणार नाही. या सगळ्याची आलेली समृद्धता पूर्वीच्या काळी गुरुकुलांमध्ये अशीच समृद्धता सगळ्यांची, सगळ्या विद्यार्थ्यांना गुरुजी देत होते. सगळ्या ऋषींनी हेच काम केलंय. समाजामध्ये या सगळ्या गोष्टींची समृद्धता यावी, आणि अशी समृद्धता जिथे येईल तिथे गुलामगिरीला जागाच राहणार नाही. सगळा समाज स्वाभिमानी असेल, सगळा समाज हा आत्मविश्वासाने भरलेला असेल आणि ज्ञानी असेल. असा समाज जर आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे तर या सगळ्या समाजामध्ये आपल्याला अशा प्रकाराने शिक्षण देण्याची व्यवस्था उभी केली पाहिजे, किंवा जे काही ज्ञान आपल्यापर्यंत आलंय ते आपण इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण करायला हवा. इथे आपण ऑडिट केलं पाहिजे स्वतःचं की आध्यात्मिक विकास, त्याच्यावरती पण आपण बोललोय अनेक वेळा. आध्यात्मिक विकास हा आपला झाला का? आपण हे सगळं समजून घेतोय, पण आपल्यामध्ये 1% 2% काहीतरी फरक पडला का? आपण त्याच्यामध्ये काही समजून घेतलं का? आता माझं सगळं आयुष्य भगवंता तुला मी वाहिलंय, आता तूच सगळं बघ, सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं आता, की भगवंत आता माझं सगळं बघेल, असा काही अर्थ नाही ना. म्हणजे डिप्रेस व्हायचं, निराश व्हायचं आणि मग नंतर सांगायचं भगवंता आता तूच बघ आता हे सगळं, असं काही उपयोगाचं नाहीये. आपल्याला स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे की आंधळ्या भक्तीमध्ये काय होतंय. आपण आंधळी भक्ती करतो का, की आपण ज्ञानपूर्ण भक्ती करतो? आपल्याला बोलायला गेलं किंवा बाहेर काही सांगायला गेलं तर भरपूर विषय असे आहेत समाजामध्ये की जे दुरुस्त करण्याची आता गरज आहे. म्हणजे आता सुद्धा आपण टीव्हीवर बघतोय की अनेक जण
देवदर्शनासाठी रांगा लावतात, आपले घरचे गणपती बरेच, त्याच्यावरती पण अनेक विषय किंवा बोलणी लोकांची येतात की घरातले गणपती सोडून मंडपातले गणपती बघायला जात आहेत. आता त्यांना तिथे देव दिसत असेल समजा, आपण कशाला टीका करा कोणावरती? त्यांना जिथे देव दिसतोय, जो देव त्यांना भावतोय ते तो बघायला जात आहेत. पण याच्यामध्ये आंधळी भक्ती असू नये. आचार्यांनी हे सगळं जे आपल्याला सांगितलंय ना, की भोळ्या भक्तीमध्ये काय होतंय, मनाला संतुष्टता मिळते, फक्त भावना संतुष्ट होत आहेत, बुद्धी नाही. त्यामुळे ज्ञानपूर्ण, लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धेला थारा हिंदू धर्मात कुठेही नाही. प्रत्येक गोष्ट ही तुम्ही ज्ञानपूर्वक बुद्धीच्या कसोटीवर घासून घासून बघा. सगळ्या आपल्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये प्रत्येक ठिकाणी बुद्धीचाच वापर करायला सांगितलाय. आणि जोपर्यंत बुद्धीचा वापर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे समजून येत नाही. माझा राग कमी झाला का? पहिल्या एकादशीच्या वेळेला ज्या भावनेने मी ऐकायला बसलो, त्याच्यानंतर आज 5वी एकादशी आली, हळूहळू 8वी 9वी पण येईल, तर पहिल्यामध्ये आणि 9व्यामध्ये असताना हे सगळं समजून घेताना माझ्यामध्ये किती फरक पडला. माझा एक तरी वाईट गुण मला समजला का? सोडून द्यायचं राहू दे बाजूला, ते सोडून देण्याचा आपण प्रयत्न करत राहू कायमस्वरूपी, पण निदान मला समजला का की हा, इथे माझं काहीतरी चुकतंय. असं ऑडिट आपण करायला हवं. तर सांगण्याचा काय हेतू आहे, आध्यात्मिक विकास आपण त्याला म्हणू शकतो. नाहीतर परत जैसे थे जर का असेल तर ह्याच्यातनं प्रगती पण झाली नाही आणि विकास पण झाला नाही असं होईल. आपस्तंभ धर्मसूत्रामध्ये धर्म, अर्थ, काम हे मानवाला उपयुक्त आहेत असं म्हणतात. पण अर्थ, काम हे दोन गोष्टी उपयुक्त आहेत मानवाला, पण कधी जर ते धर्माला अनुसरून असतील तर. आता दुसरा दाखला आचार्य देतात. आपस्तंभ धर्मसूत्र भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात धर्मविरुद्ध भूतेषु कामस्मिन भरदशभ, मी धर्माविरुद्ध नसणारा काम आहे सांगितलंय. अनेक सुभाषित तिथे आहे. परत धर्म अर्थ काम मोक्षाणाम यस्य कोपी न विद्यते अजागलस्तनसैव तस्य जन्म निरर्थकम. ज्यांनी ह्या चारही पैकी एकाही पुरुषार्थाची समृद्धता केली नाही त्याचा जन्म व्यर्थ आहे. 4 पैकी एक तरी करा, म्हणजे किती आपल्याला सूट दिली आहे. 4ची समृद्धता असली पाहिजे तर ते आदर्श जीवन होईल. पण 4 पैकी एकही साध्य झाला नाही तर त्याचा जन्म निरर्थक झाला. पुरुषार्थ चतुष्टयाची इच्छा करणे आणि साधन चतुष्टयाच्या माध्यमातून अंतःकरण चतुष्टयावरती संस्कार करून घेणे हे महत्वाचं आहे. आणि विष्णू सहस्रनामातून हे साध्य होणार आहे, ही फलश्रुती आहे. संकल्प काय केला होता आपण? आम्हाला पाहिजे काय? पाहिजे ही सगळी समृद्धता पाहिजे, आणि ही सगळी समृद्धता विष्णू सहस्रनामातून साध्य होते. याच्यानंतर विश्वम विष्णूरला यायच्या आधी आचार्यांनी एक छोटस प्रास्ताविक केलंय की जे मागे सुद्धा आपण दोनदा बोललेलो आहोत. काय प्रास्ताविक केलंय की या ग्रंथामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये एकाच अर्थाचे 2 शब्द वापरलेले असतील. उदाहरणार्थ श्रीपती किंवा माधव, दोन्हीचा अर्थ एकच आहे, श्रीचा पती आणि माधव हे दोन्ही. तर हा दोष नाहीये, कारण संपूर्ण सृष्टीचा पालन करणारा कोण याचं उत्तर हे विष्णू सहस्रनामामध्ये आहे. आणि अनेक भाषातज्ञ किंवा शास्त्रज्ञ तत्वज्ञ असं म्हणतील की काही नावं, जसं मगाशी म्हटलं, स्त्रीलिंगी आहेत, पुल्लिंगी आहेत, नपुंसकलिंगी आहेत. तर त्या ठिकाणी पुल्लिंगी नाव असेल तर ते विष्णूचं समजा, स्त्रीलिंगी असेल तर ती देवता अशा दृष्टीने समजा, आणि नपुंसकलिंगी जर का नाव एखादं असेल व्याकरण दृष्ट्या तर ते त्या तत्वाचं नाव आहे असं समजा. असं आचार्यांनी इथे प्रास्ताविक केलंय. अभ्यास करणाऱ्याची श्रद्धा स्थिर व्हावी म्हणून सांगितलं. अढळ श्रद्धा असायला हवी. 6 प्रश्न जरी विचारलेले असले तरी सुद्धा कॉमन प्रश्न सगळ्याचा आपण जर का विचार केला तर एकच होता की तो एकच देव कोण. अशा प्रकाराने या सगळ्या प्रश्नांनी किंवा या सगळ्यांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण शांकर भाष्य आचार्यांनी आपल्याला जे समजावून सांगितलं, या सगळ्यातून यांनी एकात्मता साधलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना, कुठचीही गोष्ट समजावून सांगताना एकात्मतेला कुठेही धक्का लावलेला नाही.
प्रत्येक वेळेला त्यांनी हेच सांगितलंय की हे सगळं म्हणजे तुम्ही मी एकच आहोत, भगवत स्वरूप आपल्याला व्हायचंय, भगवंत आणि मी एकच आहे, ही एकात्मता प्रत्येक ठिकाणी साधलेली आहे. याला कुठेही धक्का लावलेला नाही, खंड पाडलेला नाही. आणि आपली निष्ठा याच्यावरती कशी दृढ होत जाईल आणि विष्णू सहस्त्रनामाच्या पुढच्या 1000 नावांचा अर्थ बघताना आपल्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही. प्रत्येक जर शंका निर्माण झाली तर पुन्हा एकदा मागे येऊन 1 ते 13 श्लोक वाचावे. त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आपल्याला आचार्यांनी समजावून सांगितलेलं आहे या सगळ्याचं. इथे 13 श्लोक पूर्ण होतात आणि 14व्या श्लोकाला विश्वम विष्णुर्वषट्कारो हे सुरू होतं. आता पुढच्या एकादशीला आपण विश्वम विष्णुर्वषट्कारो हे आपण सुरू करूया, की ज्याच्यामध्ये विश्वम विष्णू म्हणजे काही वेळा त्याचं नाव देवाचं आणि त्याला लावलेलं विशेषण हे सुद्धा त्याचं नाव. कारण का, मगाशी आपण पाहिलं विश्वम विष्णू, तर विष्णू हे विष्णूचं नाव आहे, पण विश्वम आहे तो हे त्याला लावलेला समजा विशेषण आहे. तर ते सुद्धा आपण नाव असंच गृहीत धरतो का, कारण मगाशी सांगितलं ना त्यांनी की मी देवाची नावं म्हणून पण सांगेन, मी गुणसमुच्चयाची नावं म्हणून सुद्धा देवाची आहेत ती सांगेन, आणि काही प्रसिद्ध नावं असतील तर ती सुद्धा सांगेन की जी ऋषींनी गायलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकाराने पुढे जाऊन एक तिसरं नाव आहे वषट्कार. याच्यावरती आपल्याला खूप मोठा विचार करता येऊ शकतो, पण आता थोडेसे तरी श्लोक पुढे जाण्यासाठी आपण पुढच्या वेळेपासून प्रयत्न करूया. वषट्कार ह्याचा अर्थ अग्नीशी जोडलेला आहे, मग अग्नी आपण समजून घेतला पाहिजे. असं जर प्रत्येकाचं बघायला गेलं तर खूप विस्तृत विचार होतो. हळूहळू आपण आजपर्यंत जसं करत गेलो तसा पुढे हा विचार नेऊया. आज आपण इथे थांबू. आजपर्यंत आपण काय पाहिलं 5 एकादशींमध्ये तेवढं एकदा फक्त 2च मिनिटांमध्ये जमेल तेवढं कन्क्लूड करूया. की 6 प्रश्न विचारलेले होते. कोणते 6 प्रश्न होते? सगळ्या विद्यांचा एकच स्थान असा देव कोण? असा देव एकच मानला तर तो कोण? एकच परायण कोण म्हणजे आश्रयस्थान? स्तुती करण्यायोग्य कोण? अर्चन करण्यायोग्य कोण? सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता? आणि 6वा प्रश्न विचारला, जन्म संसार बंधनातून सुटण्यासाठी कशाचा जप करावा? असे 6 प्रश्न युधिष्ठिराने विचारले. कधी विचारले? जेव्हा भीष्म शरपंजरी पडलेले आहेत आणि भीष्म म्हणाले आता मी निघतो, भगवंत आले की मी निरोप घेणार, आणि कृष्ण दिसले आणि भीष्म म्हणाले की आता मी निघतो. तेव्हा कृष्ण म्हणाले नाही नाही, जाता कुठे? काम शिल्लक आहे अजून तुमचं, याला कुठे शिकवलं तुम्ही, अजून याला ट्रेनिंग द्या, कसं राज्य करायचंय, राजा घडवल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, अजून कार्य तुमचं अर्धवट आहे. त्यावेळेला युधिष्ठिराला सांगितलं विचार प्रश्न, तुला काय विचारायचे ते. तेव्हा हे त्यांनी 6 प्रश्न विचारले आणि भीष्मांनी याचं उत्तर म्हणून विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. याचे उत्तर देताना सलग दिलेली नाहीत, 6व्या प्रश्नाचं आधी दिलंय आणि पहिल्या प्रश्नाचं शेवट दिलंय. अशा प्रकाराने भीष्मांनी उत्तरं दिलेली आहेत आणि आपल्याला आचार्यांनी समजावून सांगितलेली आहेत. याच्यामध्ये आपण भरपूर उदाहरणं पाहिली. आचार्यांनी आपल्याला अनेक ग्रंथांचे दाखले दिले, कुठला कुठला ग्रंथ काय काय म्हणतो ते सांगितलं. आपण ब्राह्मण म्हणजे काय ते समजून घेतलं, की कुठच्याही जातीमध्ये जन्माला आला, जन्मानी ब्राह्मण हे आपल्याला अपेक्षित नाही. प्रत्येक व्यक्ती हा कर्मानी ब्राह्मण असला पाहिजे, याच्याविषयी आपण बोललो. त्याच्यानंतर धर्म म्हणजे काय ते आपण पाहिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट नित्यम भक्त्या हा एक विषय आपण पाहिला. बाह्य अर्चन म्हणजे काय, ध्यायन, स्तुवन, नमस्कार ह्या सगळ्या विषयी आपण चर्चा केली. गुणसंकीर्तन, कीर्तन आणि गुणसंकीर्तन ह्याही विषयी आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये स्तुती आणि कीर्तन याच्यामधला फरक पाहिला, नमस्कार प्रणाम याच्यामधला पण आपण फरक पाहिला. असं करत करत आपण अनेक आचार्यांनी आपल्याला जे अनेक ग्रंथांचे दाखले दिले त्याच्याविषयी सांगता सांगता धर्माविषयी आपण बोललो. धर्माचे अनेक प्रकार आपण पाहिले, धर्माची 9 अंग पाहिली, धर्माचे 7 प्रकार पाहिले आणि कीर्तिवर्धनम सगळ्यांमध्ये चांगले गुण आहेतच. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हेही आपण पाहिलं, की आपल्यामध्ये असलेले चांगले गुण हे वाढले पाहिजेत, निर्माण करायचे नाहीयेत म्हणून रुजवा असं सांगितलेलं नाहीये. जे आहेत ते आपण वाढवले पाहिजेत. आपल्या हृदयामध्ये बसलेला भगवंत
त्याचं ध्यान करा असं सांगितलेलं आहे. हृदयस्थ जनार्दन याही विषयी आपण बोललो. परम मंगलम परम पवित्रम याच्याविषयी विचार करून आज आपण दैवतम देवतानाम इथपर्यंत येऊन थांबलो. आणि विष्णू सहस्त्रनाम कोणासाठी आहे? की जो पुरुषार्थ चतुष्टयाची समृद्धता आपल्या जीवनामध्ये इच्छितो, इच्छा करतो, त्याच्यासाठी हे विष्णू सहस्त्रनाम आहे. बाकीच्यांसाठी हे विष्णू सहस्त्रनाम नाही. आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं, त्याचं पारायण करणं म्हणजेच मानस तीर्थामध्ये स्नान करणं आहे. आणि हे मानस तीर्थाचं स्नान म्हणजे हा गुणसमुच्चय आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये यावा. आणि पुढच्या एकादशीपासून आपण विश्वम विष्णूचा जो अर्थ समजून घेऊ, तो आपला सुफळ संपूर्ण शक्य तितका पुढे जाण्यासाठी आपल्याला भगवंतांनी बुद्धी द्यावी, ऐकण्यासाठी ऐकायला येण्यासाठी बुद्धी द्यावी अशी आपण प्रार्थना करू. आणि आज आपण हे आचार्यांचं पहिलं 13 श्लोकांचं जे काही प्रस्तावना म्हणूया आपण, किंवा विष्णू सहस्त्रनामाच्या आधीचा हा जो सगळा घाट घातलेला आहे तो कशासाठी? पुढच्या वेळेपासून जे सुरू होणार आहे ते आपल्याला चांगल्या प्रकाराने अवगत व्हावं म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. तर आपण आज इथे थांबूया आणि पुढच्या एकादशीला विश्वम विष्णूला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये. नमो भगवते वासुदेवाय.